चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज क्लास 10 सीबीएसई या चॅप्टर मधला एक क्वेश्चन घेऊया. का म्हणता आपण सॉल्व करा म्हणते. का सॉल्व करायचा आहे की 1/a + b + x = 1/a + 1/b + 1/x सॉल्व करायचा म्हणजे काय करा नेमका. ठीक आहे, तर सॉल्व करणे म्हणजे a ची जी अननोन व्हॅल्यू आहे x. ठीक आहे, सध्या पुरतं x व्हेरिएबल म्हणून ab व्हेरिएबल ना सध्या पुरतं, समजलं ना. आपल्याला फाइंड काय करायचा x. ठीक आहे, एवढा समजा ab कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. याला सॉल्व करायचं आहे तर x ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, पटलं ना. आता समजा ठीक आहे की 1/, इथून सॉल्व करता आपण याला 1/a + b + x = 1/a + 1/b + 1/x. इथपर्यंत समजलं असं. इथे का भुरका समजायचा, बरोबर आहे. ठीक आहे, जे स्टेप होती तेच लिहिलो, बरोबर. बाकी काही गेम प्लॅन तर चालू नाही केलं. इथपर्यंत क्लिअर आहे. आता काय करतो आपण 1/a + b + x याच्याकडे हा वाला जो 1/x आहे इकडे घेऊन येतो. ठीक आहे, घेऊन आल्याबरोबर हा -1/x होईल का. ठीक आहे, हे मानता तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर इकडे 1/a + 1/b राहील. ओके, कहाणी क्लिअर आहे. आता काय करेन पहा की मी काय करेन याच्यामध्ये एलसीएम सेम करतो, क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय x चा मल्टिप्लाय इकडे आणि इकडे पहा मायनस पहा x चा यासोबत आणि याचा पहा. एक काम करता वाटलं समजण्यासाठी पहा 1 × x क्रॉस आणि इकडे काय 1 × a + b + x याच्या मल्टिप्लाय याच्या यासोबत यासोबत आणि दोघांच्या बाप सेम. ठीक आहे, काय होईल पहा x × a + b + x. कहाणी समजली. ठीक आहे, अरे याच्या मल्टिप्लाय यासोबत होईल ना. ठीक आहे, पटलं. आणि इकडे काय होईल पहा, इकडे पण कहाणी इकडे b क्रॉस मल्टिप्लाय समजण्यासाठी 1 × b + 1 × a क्रॉस मल्टिप्लाय आणि ab. ठीक आहे, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता काय होईल पहा 1 × x आणि मायनस. चला याला मायनस न खोला बरं. काय -a + -b + -x डिवाइडेड बाय. एक काम करतो पहा याला खोलून टाकतो. ठीक आहे, काय होईल पहा याला खोलल्या की ax + bx पहा ना, x चा मल्टिप्लाय ax bx + x², कारण x × x² ना. आणि इकडे काय होईल पहा पहिले a लिहिता 1 × a आणि मग b चालेल ना, a + b आणि डिवाइडेड बाय ab. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक काम करतो आपण हा प्लस आणि हा मायनस उडल. ठीक आहे, आणि एक काम करतो आपण मायनसले कॉमन काढतो, अंदर राहील a + b. हे मानता पहा ना, मायनस × प्लस मायनस मायनस प्लस मायनस बॅलन्स पहा. ठीक आहे, ax + bx. आता एक काम करतो ना, पहिले मी x² लिहितो, चालेल. ठीक आहे, मग ax मग प्लस bx. काही नाही, पहिले इकडेच्या तिकडे लिहिलो, समजलं. हे वाली टर्म अशी. ठीक आहे, आणि इकडे काय राहील a + b डिवाइडेड बाय ab. ठीक आहे, आता पहा फील करा थोडी देरी केली. आता पहा लंबा लचक नाही सोडवत. ठीक आहे, तुम्ही समजा हा a + b आहे तर हा -a + b आहे. तर फील करा की हा a + b जर हा मल्टिप्लाय ते इकडे आला तर का डिवाइड ना होईल का. पाणी इकडे चालत आणि मग उडल नाही का. ठीक आहे, दिस तर मी काय करतो आताच उडवून टाकतो. ठीक आहे, म्हणजे विषय क्लोज. ठीक आहे, मग याचा फायदा काय होतो, वरती राहिला -1 उडला बरा. ठीक आहे, आणि खाली राहिला x² + ax + bx आणि इकडे राहिला 1/ab. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, खतम केलो. ठीक आहे, इथे 1 वेळा आणि इथे 1 वेळा. ठीक आहे, -1 वेळा. ठीक आहे, आता एक काम करता हा ab इकडे घ्या -ab. अरे होईल ना क्रॉस मल्टिप्लाय. आणि इकडे काय होईल पहा 1 × तो पार्ट तोच ax + x² + ax + bx. ठीक आहे, आता एक काम करतो याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. वाटत आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय होईल पहा. सुनो, फील करा x² तिकडे सा फील करा. ठीक आहे, +ax + bx हा वाला पार्ट उधर घे. ठीक आहे, आता मायनस होता ना, +ab होईल आणि = 0. चेक करा ना, काहीच नाही केलं मेरे प्यारे दोस्त. याला इकडे घेऊन देतो. ठीक आहे, आता एक काम करतो कॉमन काढता इथून पहा हा वाला पार्ट आणि हा वाला पार्ट अलग अलग. इथून x कॉमन निघेल तर x + a येईल का ना. ठीक आहे, अरे x कॉमन निघल्या. आता पहा x × x x² ax. आता हा का भेटते फुकटे. ठीक आहे, इकडे मांडा x + a आणि काम करा याला बॅलन्स करा. ठीक आहे, चलो बॅलन्स करता पहा x + a. तर तुम्हाला माहिती आहे की सर ती +b ठेवा लागेल तेव्हाच तर bx होते. चेक करा bx होते का. ठीक आहे, आणि प्लस प्लस पहा + ab म्हणजे हाय बॅलन्स झाला bx आणि ab. ठीक आहे, आता पहा इथून एक कॉमन निघाल x + a आणि दुसरा पहा इथून कॉमन निघाला ना x + a आणि दुसरा राहिला x + b = 0. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे की दोघं जण चिपकले तर एक तरी 0 राहते. ठीक आहे, तर x + a = 0 r का होईल x + b = 0. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता व्हॅल्यू कोणाची काढायची सॉल्व करायचा ना x ची. तर x येईल किती पहा x हा इकडे जाऊन -a होईल. ठीक आहे, r दुसरा काय x -b होईल. ठीक आहे, हाच तर आपल्याला काढायचा सॉल्व करायचा. ठीक आहे, तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. समजला असेल. ठीक आहे मेरे प्यारे दोस्तों.